कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या जालना वडीगोद्री महामार्गावर पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदाराकडून चक्क मातीचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अशातच पुलावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली माती टिकाव धरेल का असा सवालही उपस्थित होतोय। कंत्राटदारानं खडी आणि डांबर टाकून हे खड्डे बुजवणं अपेक्षित होतं, मात्र रस्त्याच्या कडेलाच असलेली माती या ठिकाणी टाकल्याचा प्रकार समोर आला। जवळच आलेल्या 31ची चाहूल आता पर्यटक आणि निसर्ग प्रेमींना लागलेली आहे। रविवारची संधी घेत पर्यटक रायगडच्या समुद्र किनाऱ्याकडे वळलेत। रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुडसह श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। समुद्राच्या पाण्यात डुंबणं, वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी, उंटांच्या सवारीचा आनंद पर्यटक घेत आहेत। अभिनेता शरद कपूर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जोश, एलओसी, कारगिल, लक्ष्य अशा सिनेमात शरद कपूरनं काम केलं होतं। एका महिलेची फेसबुकवर त्याच्याशी ओळख झाली, त्यानंतर कपूरनं 32 वर्षीय महिलेला आपल्या घरी कामानिमित्तानं बोलवलं। त्या महिलेसोबत त्यानं गैरवर्तन केलं। त्यानंतर महिलेनं शरद कपूर याच्या विरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। कपूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमध्ये उन्हाळी कांदा संपल्यानंतर लाल कांद्याला चांगली मागणी असते। सध्या लाल कांद्याचे दर हे तेजीत असून चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावरच डल्ला मारायला सुरुवात केली आहे। सध्या कांद्याचे दर हे 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल असून एकूण 30,000 रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। जळगाव शहरातील 3 मित्रांनी 1.5 महिन्याच्या अंतरात एकामागून एक आत्महत्या केल्या। 17 वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या पाठोपाठ झालेल्या आत्महत्यांनी शिक्षण क्षेत्रासह पालकांच्या चिंतेत भर टाकली। जाचाला कंटाळून जळगावातल्या 2 मित्रांनी आणि अन्य एका मुलानं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला। अप्पर वर्धाचा लघु कालवा फुटल्यानं यातील सर्व पाणी तिवसा तालुक्यातील बनसापूर परिसरातील शेतात जात आहे। परिणामी शेतामध्ये पाणीच पाणी साचलंय आणि शेताला तलावाचं स्वरूप आलंय। शेतात पाणी घुसल्यानं त्याच्या गहू पिकाचं अतोनात नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महिला शेतकऱ्यांनी केली। अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणीचं माहेर घर असलेल्या कौंडण्यपूर येथे नदीपात्रामध्ये नयनरम्य अशा बोटिंग शोचं म्हणजेच नौका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। हे दृश्य कौंडण्यपूरच्या वर्धा नदीपात्रात पाहायला मिळालं। फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारोंची गर्दी ही या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरलं। धुळे शहरासह जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीत चांगलीच वाढ झाली आहे। जिल्ह्यातील तापमान 6 अंशांवर येऊन ठेपलंय। या कडाक्याच्या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडतायत। जागोजागी शेकोट्या देखील पेटवण्यात येत आहेत। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायत परिसरामध्ये अस्वलाचा मुक्त संचार होत असल्याचा व्हिडिओ ग्रामपंचायत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। गावातील ग्रामपंचायत परिसरामध्ये अस्वलाचा मुक्त संचार होत असल्यानं गावकऱ्यांमध्ये चांगलंच भीतीचं वातावरण पसरलं। देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार यांनी आपल्या आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या 2 पेट्या सांगली येथील मार्केटला पाठवल्यात। या पाठवलेल्या देवगड हापूसच्या 1 डझनच्या एका पेटीला 2500 इतका दर मिळालाय। 2 महिने अगोदरच देवगड हापूस दाखल झाल्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये देवगड हापूसची मागणी वाढलेली दिसते। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये शनिवारी तांत्रिक बिघाड झाला। महापालिकेमाध्यमातून तातडीनं याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। परिणामी 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबईकरांना 10% पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। मुंबई महापालिकेमार्फत ठाणे आणि भिवंडी महापालिकेला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये देखील कपात होण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील धाडमध्ये टिपू सुलतान मिरवणुकीमध्ये दरम्यान 2 गटामध्ये राडा झाला। यामध्ये दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करत वाहनांची जोडपोळ करण्यात आली। अनेक गाड्यांची तोडफोड करून काही गाड्या पेटवण्यात देखील आल्या।
पोलिसांकडून दोन्ही गटातील वाद करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं. एसटी महामंडळानं प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे. मागच्या 3 वर्षांमध्ये भाडेवाढ करण्यात आली नाहीये असं सांगत तब्बल 14.13% वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माणगावच्या काळ नदीपात्रामध्ये महाकाय मगरीचं दर्शन होतंय. अनेक मगरी दुपारच्या सुमाराला खडकावर येऊन सूर्यस्नान घेत असतात. या नदीचा वापर मासे पकडणे आणि कपडे धुण्यासाठी केला जातो. नदीवरील मगरींच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी बँकेतून बोलत असल्याची थाप मारून सायबर गुन्हेगारानं वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून 21,88,668 रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. झालेल्या या घटनेनंतर 11 महिन्यांनंतर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत पिकांचं अतोनात नुकसान झालं. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यानं 419 कोटींची मागणी शासनाकडे नोंदवली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशानं जिल्ह्यानं 419,48,21,306 रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदवली आहे. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाच्या समस्येबाबत वारंवार निर्देश देऊनही मार्ग निघत असल्यानं अखेर राष्ट्रीय वैद्यक आयोगानं राज्यातील खासगी वैद्यक महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे. मात्र अद्याप महाविद्यालयांनी त्यांचे अहवाल सादर केलेले नाहीयेत. या पार्श्वभूमीवर आयोगानं महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे. पुढील 3 दिवसांमध्ये सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले. शनिवारी रात्रीच्या सुमाराला जव्हार येथील सोनार आळी भागामध्ये रात्री 8:30च्या सुमारास बिबट्याचा वावर दिसून आला. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. वन विभागाचे गेल्या 2 वर्षांपासून या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेवग्याच्या शेंगा 500 रुपये किलो झालेल्या आहेत. औरंगापूर येथील भाजी मंडईत शेवग्याच्या शेंगा 400 ते 500 रुपये किलोने विकण्यात येत आहेत. कारण हिवाळ्यामध्ये शेंगांचा हंगाम नसल्यामुळे आवक कमी होते. पण याच थंडीच्या दिवसामध्ये शेवग्याच्या शेंगांना सर्वत्र मागणी असते. दहा ते 11 अंश निचांकित तापमान याचा थेट परिणाम आंब्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणात मोहोर येण्यावर झालाय. त्यामुळे यावर्षी 8 दिवस अगोदरच थंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याला फुलोरा आला असून काही ठिकाणी फळधारणाही झालेली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी सुखावलेत.